रामराम मंडळी, मी तुमचा ताना जक्के। आज सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला असा एक इतिहास उलगडणार आहे जो ऐकून भल्या भल्यांना आश्चर्याचा धक्का बसेल। सांगली जिल्हा परिषदेचा निकाल लागलाय, पण खरी बातमी निकालात नाही तर निकालानंतर झालेल्या गुलालात आहे। जिल्ह्यात दोन मोठे वाघ, ईश्वरपूरचे जयंत पाटील आणि तासगावचे संजय काका पाटील यांनी सर्व मतभेद बाजूला सावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। हा फक्त सत्ता जपण्याचा आकडा नाही तर हा करेक्ट कार्यक्रम आहे। आज आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत। जतचा पळकरांचा धमाकूळ, आटपाडीचा धक्का, वाळव्याचं जयंतरावांचं वर्चस्व आणि शेवटी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झेडपीवर आपला अध्यक्ष कसा बसवला याचा आपण कच्चा चिट्टा काढणार आहोत। जयंत पाटील आणि संजय काका पाटील मैत्री की राजकीय गरज? मंडळी, सर्वात आधी चर्चा करूया या युतीची। जयंत पाटील आणि संजय काका पाटील हे तसे राजकारणातले दोन ध्रुव, पण म्हणतात ना, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो। सत्ता समीकरण: जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटकडे 19 जागा आहेत। सत्तेसाठी लागणारा 31चा आकडा गाठण्यासाठी जयंतरावांनी मोठी खेळी खेळली। त्यांनी संजय काका पाटील यांच्या गटाला सोबत घेतलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शरद पवार गटांची राष्ट्रवादी सांगलीत एकत्र आले। यालाच म्हणतात ना करेक्ट कार्यक्रम। संजय काकांनी या सत्तेत महत्त्वाची भूमिका निभावली असून आता सांगलीच्या झेडपीवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणं काळ्या दगडावरची रेघ आहे। जत तालुका: गोपीचंद पळकरांची एकाकी झुंज। आता वळूया जत तालुक्याकडे। मंडळी, इथं जे घडलंय ते जिल्ह्यात कुठेच घडलं नाही। पळकरांचा दबदबा, पूर्ण जिल्ह्यात भाजपला संघर्ष करावा लागला, पण गोपीचंद पळकरांनी जतमध्ये अक्षरशः खिंड लढवली। 9 पैकी 8 जागा पळकर गटाने जिंकल्यात। हा पळकरांचा वैयक्तिक विजय मानला पाहिजे। जिल्ह्यात जरी पळकरांचं पारडं सत्तेच्या गणितात मागे पडलं असलं तरी जतच्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलंय। पण गोपीचंद पळकर जिल्ह्यात एकले पडले का? जतमध्ये 8 जागा मिळवून सुद्धा सत्तेत त्यांचं स्थान काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यांचं कौतुक तर झालंच पाहिजे, कारण त्यांनी जतमध्ये विरोधकांचा सोपडा साफ केलाय। ईश्वरपूर आणि वाळवा: जयंतरावांचा बालेकिल्ला। वाळवा तालुका म्हणजे जयंत पाटलांचा हक्काचं घर। इथं विरोधकांनी कितीही डोकं आपटलं तरी जयंतरावांचा गड कोणालाच हलवता आला नाही। एक हाती सत्ता: वाळव्यात जयंतरावांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर विजयाचा गुलाल उधळला। जयंतरावांनी फक्त वाळवा जिंकला नाही तर इथूनच पूर्ण जिल्ह्याची सूत्र हलवली। रणनीती: जयंत पाटील यांनी असा काही डाऊट केला की राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसवण्यासाठी त्यांना इतर पक्षावर अवलंबून राहावं लागलं नाही। संजय काका सोबत त्यांची मैत्री याच वाळवा पॅटर्नचा एक भाग आहे। आटपाडी आणि खानापूर: पळकरांना धक्का। आटपाडीत मात्र चित्र वेगळं होतं। जतमध्ये वाघ ठरलेला पळकर आटपाडीत थोडे थकलेले दिसले। धक्कादायक निकाल: आटपाडीत पळकर गटाच्या 4 पैकी 3 जागा पडल्या आणि फक्त 1 जागा निवडून आली। इथं स्थानिक समीकरण आणि विरोधकांची एकजूट पळकरांना नडली। खानापूर विटा: इथं सुद्धा गटातटाच्या राजकारणाने शिवसेनेने बाजी मारली आहे। विट्यात बाबर गट आणि पाटलाच्या संघर्षात बाबर गटाने चांगल्या प्रकारचं काम केलंय। तासगाव आणि कवटेमंकाळ: संजय काकांचा प्रभाव। तासगावमध्ये आरराबांच्या आठवणी आणि रोहित पाटलांची ताकद विरुद्ध संजय काका पाटील असा सामना होता। संजय काकांचा मास्टर स्ट्रोक: संजय काकांनी स्वतःच्या बालेकिल्ल्यात ताकद राखत असतानाच जयंतरावांशी हातमिळवणी करून जिल्ह्याच्या सत्तेत आपले स्थान पक्क केलंय। या युतीमुळे तासगावच्या राजकारणात आता नवीन समीकरण पाहायला मिळालं। मिरज, शिराळा आणि पलू सत्तेचं केंद्र: मिरज सुरेश खाडे आणि विश्वजित कदम यांच्यातील संघर्षात इथं संमिश्र जागा मिळाल्या आहेत, पण जसं आपण म्हणालो सत्तेच्या चाव्या आता जयंत पाटील आणि संजय काकाकडेच आहेत। शिराळा: मनसिंगराव नाईक यांनी जयंत पाटलांच्या हाताला ताकद दिली असून शिराळ्यात राष्ट्रवादीचा भगवा फडकलाय। जिल्ह्यातील 10 आमदारांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण खरी फाईट होती ती म्हणजे गोपीचंद पळकर विरुद्ध जयंत पाटील। संघर्ष: पळकरांची आक्रमक भाषणं केली, सरकारवर पळकरांनी आक्रमक भाषणं केली, पण जयंतरावांनी शांत राहून करेक्ट कार्यक्रम केला। संजय काकांची एंट्री: या संघर्षात संजय काका पाटील यांनी जयंतरावांना साथ देऊन एक प्रकारे पळकरांना जिल्ह्यात एकाकी पाडले की काय अशी आता शंका येते। संजय काका आणि जयंत पाटील हे एकत्र येणे सांगलीच्या राजकारणातलं सर्वात मोठं वळण आहे। निष्कर्ष: सांगली झेडपीवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष। तर मंडळी, सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता स्पष्ट आहे। जयंत पाटलांनी आपला करेक्ट कार्यक्रम यशस्वी केलाय। जतमध्ये पळकरांनी मोठी खिंड लढवली असली तरी जिल्ह्याची सत्ता मात्र जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांच्याच युतीमुळे राष्ट्रवादीच्या हातात गेली आहे। सांगली झेडपीवर आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष विराजमान होणार आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जयंतराव आणि संजय काका पाटील एकत्र आल्यानं जिल्ह्याला खरोखरच फायदा होईल का, की हा केवळ सत्तेसाठी आलेले जुगाड आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या लाडक्या ताना जक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।